काल विद्यार्थी मित्रांनो आपण अलैंगिक प्रजननाचे दोन प्रकार, युग्मक निर्मिती आणि फलन कसं होतं किंवा फलन म्हणजे काय, युग्मक निर्मिती म्हणजे काय, आणि त्यानंतर आपण मानवी प्रजनन संस्था याच्यामधली मानवी पुरुष प्रजनन संस्था त्याचं कार्य काय आहे, मानवी स्त्री प्रजनन संस्था ती कशी ही करते, त्याच्यामध्ये काल आपण रजोनिवृत्तीचा काळ कोणता असतो त्याचं हे पाहिलं. आज आपणाला पाहायचं आहे की रजोनिवृत्तीचं वय जवळ येतानाच्या शेवटच्या काही वर्षात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी 40-50 वर्ष जुन्या असतात. त्यांची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते, त्यामुळं त्यात अर्धगुणसूत्री विभाजन व्यवस्थितपणे पूर्ण होत नाही. अशा अंडपेशी जर फलित झाल्या तर त्यापासून तयार होणारे अपत्य व्यंगासहित, जसे की आपण गेल्या वर्षी शिकलो होतो, डाऊन सिंड्रोम, डाऊन संश्लेषण जन्माला येण्याची दाट शक्यता असते. म्हणून तुम्हाला इथे एक प्रश्न विचारला जातो की वयाच्या 40व्या किंवा 40 ते 50 वर्षापर्यंत जन्माला येणारं मूल हे अंधत्व किंवा ते जे मूल आहे ते मूल व्यंगासहित का जन्माला येतं, हे शास्त्रीय कारण तुम्हाला ह्याच्यावर विचारलं जातं. पुढचा प्रश्न आहे बघा, आपण त्याच्यात पाहणार आहोत, माहीत आहे का तुम्हाला. आता या चित्रामध्ये तुम्हाला मानवातील लिंग निश्चिती कशी होते ते दाखवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्र आहेत, त्यापैकी 23 गुणसूत्राच्या जोड्या आहेत, त्यापैकी एक जोडी ही लिंगी गुणसूत्र असते आणि राहिलेल्या 22 जोड्या ह्या अलिंगी गुणसूत्र असतात. याच्यावरून ही डायग्राम आपल्याला मानवातील लिंग निश्चिती पाहायची आहे. युग्मक तयार करणाऱ्या पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या द्विगुणी आणि एकगुणी आपण पाहिलेले. द्विगुणी म्हणजे 2 n असणारी आणि एकगुणी म्हणजे फक्त n असणारी. त्यात अलिंगी गुणसूत्राच्या 22 जोड्या असतात, एक जोडी लिंगी गुणसूत्राची असते. म्हणजेच 44 गुणसूत्र अधिक XX हे गुणसूत्र किंवा 44 अधिक XY. आता प्रश्न असा आहे की XX हे गुणसूत्र स्त्रियामध्ये असतात आणि XY हे गुणसूत्र पुरुषामध्ये असतात. या पेशी अर्ध गुणसूत्री विभाजनाने विभाजित होतात. यामुळे युग्मकामध्ये गुणसूत्राची संख्या एक गुणीच म्हणजे n राहते, म्हणजे 22 अधिक X किंवा 22 अधिक Y. शुक्रपेशी 22 अधिक X किंवा 22 अधिक Y या दोन प्रकारच्या तयार होतात. तर अंडपेशी 22 अधिक X आणि 22 अधिक X या एकाच प्रकारच्या तयार होतात. शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मक अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार होतात. शुक्राणू बाबतीत हे वृषण बाहेर पडण्यापूर्वीच त्याचे अर्धसूत्री विभाजन प्रक्रिया पूर्ण होते, परंतु अंडपेशीबाबत अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया अंडाशयातून बाहेर पडल्यानंतरच अंडनलिकेमध्ये फलनावेळी पूर्णत्वास जाते. आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न तुम्हाला खाली एक आकृती दाखवलेली आहे बघा. विकास आणि जन्म. ज्यावेळेला आपण एखादा सजीव आईच्या पोटामध्ये असतो त्यावेळेला त्याचा नेमका विकास कसा होतो. अंडनलिकेमध्ये फलनानंतर आपण काल पाहिलं होतं, अंडनलिकेमध्ये जे शुक्राणू आहेत ते शुक्राणू आणि अंडपेशीतील अंडाशयातील अंडपेशी यांचं फलन झाल्यानंतर तयार झालेल्या युग्मनजाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते. त्याच्यापासून शुक्राणू आणि अंडपेशी या दोघांचं फलन झाल्यानंतर त्याचं सूत्री विभाजन होतं आणि त्यापासून एक भ्रूण तयार होतो. या दरम्यान त्याचे मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेनं होते, म्हणजे त्या गर्भाशयाच्या दिशेनं त्याचं मार्गक्रमण होतं. गर्भाशयामध्ये पोहोचल्यानंतर तेथेच त्याचं रोपण होऊन पुढील वाढ आणि विकास होतो. मग त्या गर्भाशयामध्ये शुक्राणू आणि अंडपेशीचं फलन झाल्यानंतर जे भ्रूण तयार होतं त्याचं रोपण होतं आणि त्याच ठिकाणी त्याचे वाढ आणि विकास होतो. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी अपरा नावाचा अवयव तयार होतो. आता ज्यावेळेला गर्भाशयामध्ये भ्रूणाची वाढ होते त्यावेळेला त्या भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी अपरा नावाचा एक अवयव तयार होतो. फलन झाल्यापासून पुढे साधारणतः 9 महिन्याच्या कालावधीमध्ये भ्रूणाची वाढ होते. तुम्हाला इथं खाली आकृतीमध्ये दाखवलेलं आहे.
4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32 आणि 36. प्रत्येक म्हणजे 4 आठवड्यामध्ये बाळाची वाढ कशी होते, 8 आठवड्यामध्ये बाळाची वाढ कशी होते, 12 आठवड्यामध्ये 16, 20, 24, 28, 32 आणि 36 आठवड्यामध्ये बाळाची वाढ कशा पद्धतीने होते ह्याची वाढ दाखवली. मग तुम्हाला इथे एक प्रश्न विचारला जातो की ज्या वेळेला भ्रूण गर्भाशयामध्ये असतो त्यावेळेला त्या भ्रूणाला अन्न पुरवठा करण्यासाठी कोणत्या नावाचा अवयव तयार होतो, तर अपरा नावाचा अवयव तयार होतो. आता पुढचा भाग आहे, आपण पुढचा भाग पाहूया. काय आहे बघा, हे नेहमीच लक्षात ठेवा, दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असतं का स्त्रियावर अवलंबून असतं. तर बाळांनो असा प्रश्न आला तर आपल्याला उत्तर त्याचं लिहायचं आहे की स्त्रीला मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावरच अवलंबून असतं. जेव्हा युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषाकडून, कारण पुरुषामध्ये XY आणि स्त्रियामध्ये XX गुणसूत्र असतात. म्हणजे पुरुषाच्यातील Y हा गुणसूत्र कशाबरोबर, म्हणजे स्त्रियामधल्या X बरोबर जर आला तर XY म्हणजे होणारा मुलगा. आणि जर बघा जेव्हा युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषाकडून लिंग सूत्रापैकी X किंवा Y गुणसूत्र पुढील पिढीत येते, स्त्रियाकडून मात्र X गुणसूत्र पुढील पिढीत येते. फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून X गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि जर फलनाच्या वेळी पुरुषाकडून Y गुणसूत्र आलं तर मुलगा होतो. हे लक्षात घेता मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणे हे योग्य आहे का, तर नाही. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे समाजामध्ये याच्याविषयी जागृती करणं गरजेचं आहे. भ्रूणाची वाढ पूर्ण झाल्यानंतर मातेच्या पेयोशिका ग्रंथीतून कोणते संप्रेरक स्रवण्याची सुरुवात होते. या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील कोणता अवयव आकुंचन पावण्यास सुरू होऊन बाळाचा जन्म होण्यास मदत होते, तर त्याचं गर्भाशय. आता आपल्याला पुढचा जो मुद्दा घ्यायचा आहे त्या मुद्द्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. बघा, आपण आता याच्या अगोदर विकास आणि जन्म कसा होतो त्याच्याविषयी माहिती घेतली. आता आपल्याला आर्तव चक्र आणि ऋतुचक्र म्हणजे नेमकं काय. आता मी इथे एक समोर तुमच्या समोर एक डायग्रॅम दिसते, आर्तव चक्र आणि ही ऋतुचक्राची डायग्रॅम आहे. याच्यामध्ये बघा, यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलाचा दर 28-30 दिवसाच्या कालावधीनंतर पुनरावृत्ती होतो. म्हणजे 28 किंवा 30 दिवसानंतर ज्या स्त्रियाच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल होतात आणि त्या बदलाची परत पुनरावृत्ती होते, पुन्हा ते चालू होतात. या पुनरावृत्तीनं होणाऱ्या बदलालाच आपल्याला आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र किंवा त्याला आपल्या भाषेमध्ये आपण त्याला मासिक पाळी म्हणतो. आर्तव चक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून 4 संप्रेरकाद्वारे तिचे नियंत्रण होते. त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. एक आहे ती म्हणजे पुटिका ग्रंथी संप्रेरक, दुसरे आहे ल्युटिनायझिंग संप्रेरक, तिसरे आहे एस्ट्रोजन आणि चौथा आहे प्रोजेस्टेरॉन. ही 4 संप्रेरक असतात. पुन्हा एकदा मी सांगतो, पहिलं संप्रेरक जे आहे ते म्हणजे ग्रंथी संप्रेरक, पुटिका ग्रंथी संप्रेरक. दुसरा आहे ल्युटिनायझिंग संप्रेरक, यालाच पित्तपिंडकारी संप्रेरक म्हणतात. तिसरा आहे एस्ट्रोजन आणि चौथा आहे प्रोजेस्टेरॉन. ही 4 संप्रेरक आहेत. पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुट्टीपैकी एका पुट्टिकेसह त्यातील अंडपेशीचा डिंबक पेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटिका एस्ट्रोजन संप्रेरक स्रवते. आता याच्यामध्ये बघा, ही विकसनशील पुटिका एस्ट्रोजन संप्रेरक स्रवते. एस्ट्रोजनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतरस्तराची वाढ पहिल्या ऋतुचक्रावेळी किंवा पुनर्निर्मितीनंतरच्या ऋतुचक्रावेळी होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते. पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. यालाच आपण अंडमोचन असं म्हणणार आहोत. आता तुमच्या लक्षात येईल, आपण आता या डायग्रॅममध्ये बघू कशा पद्धतीने होतं. ही जी आहे ही पियुषिका ग्रंथी आहेत. आपण ज्या 4 ग्रंथी शिकलो याच्यातून या
याच्यातून मासिक पाळीच्या काळात अंडाशयात होणारे बदल, ते कशा पद्धतीचे बदल होतात ते दाखवलेलं आहे. हा पहिला बदल आहे. हा दुसरा बदल आहे. आता इथं तिसरा, पूर्ण वाढ झालेली पुटिका. ह्या ज्या दोन आहेत, ह्या पूर्ण वाढ झालेल्या ह्या पुटिका आहेत तुमच्या. याच्यातून इस्ट्रोजन नावाचं संप्रेरक स्रवतं आणि ज्या वेळेला पूर्ण वाढ झालेली जी पुटिका आहे तिचं अंडमोचन होतं. अंडमोचन झाल्यानंतर पूर्ण वाढ, पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका ही फुटते आणि फुटल्यानंतर पुटिकेतून पित्तपिंड तयार होतात. हे जे खाली आहेत, हे खाली हे पित्तपिंड तयार होतात. म्हणजे हे पित्तपिंड जे आहेत तुमचे, हे अशा प्रकारचे इथं पिवळ्या याच्यामध्ये दाखवलेले आहेत. ह्याच्यातून सुद्धा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन, आणि शेवटी प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतरस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होते. असे अंतरस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होतात. म्हणजे इथं एक तुम्हाला एक श्वेतपिंड दाखवलेले आहे. आता इथं त्यांच्या मासिक पाळीच्या काळात गर्भाशयात होणारे बदल दाखवलेले आहेत. पहिला 1 ते 4 दिवस जो आहे हा रजोस्रवाचा काळ आहे. 1 ते इथं 4 दिवसापर्यंतचा हा रजोस्रवाचा काळ आहे. दुसरा दाखवलेला आहे 5 ते 14 पर्यंत गर्भाशयाच्या अंतरस्तराच्या पुनर्निर्मितीचा हा जो आहे हा काळ आहे. तिसरा दाखवलेला आहे 14 ते 15 मध्ये हा अंडमोचनाचा काळ आहे. पुढचा आहे 16 ते 28 मध्ये गर्भाशयाच्या अंतरस्तरावरील ग्रंथी स्रवण्याचा काळ. आणि शेवटचा आहे इथं तुम्हाला नवीन रजोस्त्रोचा काळ. आपण जो अगोदर शिकलो होतो 28 ते 30 दिवसानंतर त्याची पुनरावृत्ती होते. बघा पुढचा मुद्दा, अंडपेशीचे फलन 24 तासात जर झाले नाही तर पित्तपिंड जे आहे, हे जे आपण पाहिलं होतं, हे जे पित्तपिंड आहे, हे पित्तपिंड तुमचं हे जे पित्तपिंड आहे, हे पित्तपिंड तुमचं नाश जर झाले नाही तर पित्तपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होतं. म्हणजे 24 तासाच्या आत जर अंडपेशीचे फलन झालं नाही तर हे जे श्वेतपिंड आहे, पित्तपिंड आहे, ते अकार्यक्षम बनतं आणि त्याचं रूपांतर या श्वेतपिंडामध्ये होतं. यामुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकाचे स्रवणे पूर्णपणे थांबतं. जर झालं नाही असं तर ह्याच्यातून इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकाचे स्रवणे पूर्णपणे थांबते. या संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयाच्या अंतरस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊन त्या अंतरस्तरातील ऊती आणि अफलित अंडपेशी योनिमार्गाद्वारे बाहेर टाकल्या जातात. याबरोबरच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव साधारणतः 5 दिवस सुरू राहतो. यालाच ऋतुचक्र किंवा मासिक पाळी असं म्हणतात. याच्यानंतर पुढे आहे, या प्रक्रियेची जोपर्यंत अंडपेशीचे फलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचे रोपण होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात पुनरावृत्ती होत राहते. भ्रूणाचे रोपण झाल्यास अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती पूर्णपणे थांबते. ऋतुचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यातील 4 ते 5 दिवसाचा रजोस्रावाचा कालावधी मध्ये स्त्रीला वेदना होत असतात. तशाच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने अशक्तपणा जाणवतो. या काळामध्ये स्त्रीला संसर्गाचीही शक्यता असते. या सर्व कारणामुळे या दिवसामध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबर स्त्रीला विश्रांतीची गरज असते. आता आपण पाहणार आहे पुढचा मुद्दा, प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. प्रजननामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जातो. अनेक दाम्पत्याला विविध कारणामुळे अपत्य होत नाहीत, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. बरेच दाम्पत्य असे आहेत की त्यांना काही कारणामुळे मूल होत नाही. कदाचित पुरुषामध्ये दोष असू शकतो किंवा स्त्रियामध्ये. स्त्रियाबाबत मासिक पाळीतील अनियमितता असणे, अंडपेशीच्या निर्मितीतील अडथळे, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशात असणारे उद्भवणारे अडथळे, गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही. पण पुरुषामध्ये पण असे काही प्रॉब्लेम आहेत. पुरुषामध्ये उदाहरणार्थ युरियामध्ये शुक्रपेशीचा पूर्णपणे अभाव, शुक्रपेशीची मंद हालचाल होणे, शुक्रपेशीतील विविध व्यंग्य
इत्यादी कारणं अपत्य प्राप्तीत बाधा आणू शकतात, परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणीवर आपण मात करू शकतो. उदाहरणार्थ त्यांनी दिलेले आहेत काही आधुनिक तंत्रज्ञान. IVF म्हणजेच काच नलिकेतील फलन, भाडूत्री मातृत्व, वीर्यपिढी इत्यादी तंत्राच्या साहाय्यानं आता अपत्यहीन दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होऊ शकते. ह्याच्यातलं पहिलं आपण आज घेणार आहोत काच नलिकेतील फलन म्हणजेच IVF, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. आता ती कसं होतं काच नलिकेतील फलन? समोर तुम्हाला आकृती दिसते. या आकृतीमध्ये बघा, या तंत्रामध्ये काच नलिकेमध्ये 2 युग्मकांचे फलन घडवून आणले जाते, म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक, आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशीचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यास असलेले अडथळे यामुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्रज्ञान वापरले जाते. वापरून अपत्य, आता उदाहरणार्थ जर समजा पुरुषातील शुक्रपेशीचं प्रमाण जर कमी असेल किंवा पुरुषातील शुक्रपेशी ह्या स्त्रियातील अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात जर अडथळा निर्माण होत असेल तर अशा वेळेला काच नलिकेतील फलन म्हणजेच IVF हे तंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येते. दुसरं आहे भाडूत्री मातृत्व. आता भाडूत्री मातृत्व म्हणजे काय बघा, समोर तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहा, काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते. आता काही स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम असतो की त्यांच्यामध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते. त्यामुळं अशा स्त्रियांना भाडूत्री मातृत्व या आधुनिक उपचार पद्धतीची मदत घेता येते. या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवली जाते आणि या अंडपेशीचा काच नलिकेतील त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशीचा वापर करून फलन घडवून आणले जाते. यातून तयार झालेले जे भ्रूण आहे ते भ्रूण दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. अशा परिस्थितीत ज्या स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूण रोपण केले जाते त्या स्त्रीला भाडूत्री माता असं म्हणतात. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपण क्षमता नसते त्यामुळे अशा स्त्रियांना भाडूत्री मातृत्व या आधुनिक उपचार पद्धतीचा मदत घेता येते. या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रियाच्या अंडशयातून अंडपेशी काढली जाते आणि त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्राणू या दोघांचं फलन घडवून त्याच्यापासून यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या स्त्रीच्या शरीरात रोपण केला जातो. यालाच म्हणतात भाडूत्री मातृत्व. यूरियपेढी. आता तिसरा मुद्दा आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा, यूरियपेढी. यूरियपेढीमध्ये काय केले जातं? अनेक दाम्पत्यातील पुरुषामध्ये शुक्राणू निर्मितीवर नमूद केलेल्याप्रमाणे काही अडचणी असतात. म्हणजे शुक्राणूचं प्रमाण कमी असणे, शुक्राणू वाहण्यास त्रास होणं, पुढे किंवा स्त्रियांच्या गर्भाशयापर्यंत ते जाऊ शकत नाहीत. नमूद केल्याप्रमाणे काही अडचणी असतात. अशा दाम्पत्यातील अपत्य प्राप्तीसाठी यूरियपेढी ही एक नवीन संकल्पना पुढे, ज्या पद्धतीने आपण रक्तपेढीमध्ये रक्तदान देतो त्याच पद्धतीने यूरियपेढीमध्ये सुद्धा आपण युरिया देऊ शकतो. रक्तपेढीसारखी जी संकल्पना आहे, यूरियपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या सर्वकष शारीरिक आणि तपासण्या केल्यानंतरच त्याचं रसखलित केलेलं युरिया साठवून ठेवलं जातं आणि ज्या गरजवंत दाम्पत्याची इच्छा असेल तर या रेत्याचा वापर करून दाम्पत्यातील स्त्रीच्या अंडपेशीत IVF तंत्राने फलित केले जातात आणि त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचे संबंधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. पण कायद्यानुसार ज्यानं युरिया दिलेला आहे त्या युरिया दात्याचं नाव गुप्त ठेवलं जातं. बघा, आता आपण पाहिलं की आधुनिक तंत्रज्ञानाचे 3 IVF तंत्र, भाडूत्री मातृत्व आणि यूरियपेढी. आता आपल्याला पाहायचं आहे जुळ कधी जन्माला येतं आणि तिळ कधी जन्माला येतं याच्याविषयी माहिती आपण घेणार आहे. बघा,
गर्भाशयामध्ये एकाच वेळी दोन भ्रूणाची वाढ होऊन दोन अपत्य जन्मास येतात. अशा अपत्यांना जुळे अपत्य म्हणतात. अनेक दाम्पत्यांना जुळे अपत्य होतात. जुळ्या अपत्याचे मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे एक युग्मनजी जुळे आणि दुसरा आहे द्वियुग्मनजी जुळे. एक युग्मनजी जुळे अपत्य एकाच युग्मनजापासून तयार होतात. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एक युग्मनजी जुळे जे आहेत ते एकाच अपत्यापासून तयार होतात. भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत त्यातील पेशी अचानक 2 गटामध्ये विभागल्या जातात आणि त्याच्यापासून एक युग्मनजी जुळे तयार होतं. हे भ्रूणपेशीचे दोन्ही गट दोन वेगळे वेगळे भ्रूण म्हणून वाढू लागतात आणि पूर्ण वाढ होऊन एक युग्मनजी जुळे जन्माला येऊ शकतात. म्हणजे एकाच युग्मनजाचं पासून जे मुलं जन्माला येतात दोन, त्यांना एक युग्मनजी. अशी जुळे अपत्ये जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखी असतात. त्यामुळे ही अपत्ये दिसण्यात तंतोतंत सारखीच असतात आणि त्यांची लिंग विशेष म्हणजे समान असतात. म्हणजेच एकतर त्या दोन्ही मुली असू शकतात किंवा एकतर त्या दोन्ही मुलं असू शकतात. एक युग्मनजी जुळ्याबाबत भ्रूणपेशीची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर सायामीज जुळे जन्माला येण्याची शक्यता असते. अशी जुळे अपत्ये शरीराच्या इतर भागात एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. अशा जुळ्यामध्ये काही अवयव हे सामायिक असतात. अपवादात्मकरित्या स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी 2 अंडपेशी बाहेर पडतात आणि 2 वेगळ्या शुक्राणूद्वारे त्या फलित होऊन 2 युग्मनज तयार होतात. या दोन्ही युग्मनजापासून 2 भ्रूण तयार होऊन दोन्हीचे गर्भाशयात रोपण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मनजी जुळे अपत्य जन्माला येतात. अशी जुळे अपत्य जनुकीय दृष्ट्या वेगळे असतात आणि लैंगिकदृष्ट्या समान किंवा वेगवेगळे असू शकतात. आता बघा, ह्याच्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे. एक युग्मनजी आणि द्वियुग्मनजी. एक युग्मनजीमध्ये जनुकीय दृष्ट्या ते सारखे असतात आणि द्वियुग्मनजीमध्ये ते जनुकीय दृष्ट्या वेगळे असतात. आता ह्याच्यामध्ये एकतर ते दोन्हीच्या दोन्ही मुली असतात किंवा एकतर ते दोन्हीच्या दोन्ही मुलं असतात एक युग्मनजीमध्ये. पण द्वियुग्मनजीमध्ये लैंगिकदृष्ट्या समान असू शकतात किंवा लैंगिकदृष्ट्या असमान असू शकतात. म्हणजे एक मुलगा एक मुलगी असू शकते किंवा दोन्ही मुलीच असू शकतात. आता पुढचा मुद्दा आहे, आता लैंगिक आरोग्य या प्रकरणातील शेवटचा मुद्दा आपण बघतोय. लैंगिक आरोग्य कसं आहे बघा. आता शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आरोग्य असं म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यक्ती जर तो सक्षम असेल तर त्याचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणतात. वेगवेगळ्या सामाजिक प्रथा समाजामध्ये आहेत. काही रूढी आहेत, काही परंपरा आहेत. पूर्ण समाजामध्ये काही अज्ञान आहे, संकोच या आणि इतर कारणामुळे आपल्या देशात लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही. विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनास्था दिसून येते. स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी असतो. आजच्या काळात स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीनं काम करत आहेत, त्यामुळे त्यांना दिवसभर घराबाहेर राहावं लागतं. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होत असतो, त्यामुळे गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते, अन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पुरुषांमध्ये लैंगिक आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्या टाळण्यासाठी गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. लैंगिक आजारामध्ये सायफिलिस, बघा हे लक्षात ठेवा, लैंगिक आजारामध्ये दोन आजार मोठ्या प्रमाणात आढळतात. ते दोन्ही आजार कोणते हा परीक्षेला प्रश्न विचारतील. लैंगिक आजारामध्ये सायफिलिस आणि गोनोरिया हे 2 आजार अत्यंत मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे दोन्ही आजार जीवाणूमुळे होतात. शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे दुखणे, केस गळणे इत्यादी लक्षणं हे सायफिलिस या आजारामध्ये आढळून येतात. तर गोनोरिया या आजारामध्ये लघवी करताना आग व वेदना होणे म्हणजे जळजळ होणे, शिश्न व योनी मार्गातून पू स्रवणे, मूत्रमार्ग, गुद्धाशय, घसा, डोळे,
या अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणं आढळून येतात. शेवटचा आहे, माहीत आहे का तुम्हाला लोकसंख्येचा विस्फोट? अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येतील वाढीला लोकसंख्येचा विस्फोट म्हणतात. यावर्षी बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न होता. सोबत दिलेल्या तक्त्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की भारतातील लोकसंख्या किती झपाट्यानं वाढलेली आहे. बघा, 1901 साली किती लोकसंख्या होती आणि 2011 साली किती लोकसंख्या झालेली आहे. या परिस्थितीमुळे आपल्याला वाढती बेरोजगारी, दरडोई उत्पन्न, कर्ज, नैसर्गिक साधन संपत्तीवरचा ताण अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. यासाठी कुटुंब नियोजनाची आवश्यकता आहे. आजकाल एकच मूल जन्माला घालून जोपासण्याचा कल अनेक जोडप्यामध्ये दिसून येतो. थँक्यू. अशा पद्धतीनं आपलं हे तिसरं प्रकरण इथं संपलेलं आहे. जर काही शंका असतील तर अवश्य विचारा. बघा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण काही कृतीपत्रिका सोडवली होती. काल आपण 15व्या प्रश्नापर्यंत गेलतो. आज आपण 16वा प्रश्न घेणार आहे. आज जे व्हिडिओ पाहिले त्याच्यावरती आहेत. बघा इथे 16व्या प्रश्नामध्ये तुम्हाला लिंग निश्चितीचं मगाशी मी सांगितलेल्या पद्धतीनं एक डायग्राम दाखवलेले आहे. या आकृतीवरून आपणाला कशाचा बोध होतो, तर मानवातील लिंग निश्चितीचा. दुसरा आहे, मानवामध्ये एकूण गुणसूत्र किती आहेत, तर 46 गुणसूत्र आहे. स्त्रियांमध्ये कोणती गुणसूत्राची जोडी असते, स्त्रियांमध्ये XX गुणसूत्राची जोडी असते. पुढचा आहे 4था प्रश्न, पुरुषामध्ये कोणती गुणसूत्राची जोडी असते, X आणि Y. मानवामध्ये किती जोड्या अलिंगी व लिंगी गुणसूत्राच्या असतात, तर मानवामध्ये लिंगी गुणसूत्राची एकच जोडी असते आणि अलिंगी गुणसूत्राच्या 22 जोड्या असतात. मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे कोणावर अवलंबून असतं, आपण आता पाहिलं. मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे संपूर्णपणे पुरुषावरच अवलंबून असतं. स्त्री भ्रूण हत्याविरुद्ध मोहिमेसाठी 2 घोषवाक्य तयार करा. तुम्हाला जे योग्य वाटतात ती 2 घोषवाक्य तयार करा. पुढचा 17वा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपणाला वरील आकृतीवरून आपणाला कशाचा बोध होतो, आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र किंवा यालाच काय म्हणतात मराठीमध्ये मासिक पाळी. यामध्ये रजोस्रावाचा काळ कधी आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 1 ते 4 दिवसाचा. अंडमोचन साधारण कोणत्या दिवशी होतं, याच्या कोणत्या काळात पित्तपिंड सक्रिय असतं, पित्तपिंड कोणती संप्रेरक तयार करतात, यामध्ये स्त्रीचे कोणते अवयव बदलत राहतात, यामध्ये गर्भाशयाच्या अंतरस्तराच्या पुनर्निर्मितीचा काळ कोणता आहे, यामध्ये गर्भाशयाच्या अंतरस्तराच्या ग्रंथी सरवण्याचा काळ कोणता. याची मी उत्तरं तुम्हाला सांगत नाही, हे आपण अगोदर पाहिलंय डायग्राम म्हणून. याच्यावरून तुम्ही याची उत्तरं शोधून लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न कृतीयुक्त प्रश्न आहे 18वा. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीचं बघा, आकृतीत दाखवलेल्या प्रजननाचा आधुनिक तंत्रज्ञानाचं नाव काय. मगाशी आपण पाहिलं काच नलिकेतील फलन म्हणजे त्याला IVF. आता या तंत्रज्ञानाचा वापर प्रजननामध्ये कसा करतात तोही मगाशी आपण पाहिलेलं आहे. त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. 19वा कृतीयुक्त प्रश्न दिलेला आहे. ह्याच्यामध्ये आकृतीत दाखवलेल्या प्रजननाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचं नाव काय आहे, तर आपण मगाशी शिकलो भाडुत्री मातृत्व. या तंत्रज्ञानाचा वापर प्रजननामध्ये कसा करतात याचं सुद्धा स्पष्टीकरण तुम्ही लिहायचं आहे.